बना लूँगा। लिया ना तुमको, मैं तो उसके ऊपर से जूम मारा था। पूरा कवर कर रहा, पूरा व्लॉग बना के डाल दूंगा ना यूट्यूब पे। अंधश्रद्धा निर्मूलन व समाजात जातीभेद निर्मूलन, समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी कार्य, संवैधानिक मूल्यांचा जागर करण्यासाठी 10,000 संविधान प्रतींचे वाटप, तसेच विद्रोही पॅन्थर राहुल फाउंडेशनच्या माध्यमातून समाजात काम चालू आहे। वंचित आणि उपेक्षित घटकांचे सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी कार्य करणाऱ्या आनंदजींना विवेक विचार मंच यावर्षी सामाजिक न्याय पुरस्काराने सन्मानित करत आहे। माननीय मंत्री महोदयांना विनंती की त्यांनी आनंदजींना सन्मानित करावं, पुरस्कृत करावं। धन्यवाद आनंदजी। पुढील पुरस्कार आहे श्री विकास वामन अवसरमल रावे चे रहिवासी। विकासजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐन एका शेतकरी कुटुंबात यांचा जन्म झाला। यांनी ग्रामविकास, वृक्षारोपण, पाणी अडवा आणि पाणी जिरवा आणि आपले गाव हरित करा यासारखे बार्टीचे महाव्यवस्थापक सुनील वारेजी, ज्यांना हा पुरस्कार मिळाला ते सर्व पुरस्कार धारक, समोर उपस्थित या भागातील विविध भागातून आलेले बंधू भगिनी, करता हा कार्यक्रम हा माझ्या खात्यातर्फे जरी आयोजित केला असला तरी येथील संस्था त्यांनी जे काही सहकार्य केलं, एक एक माणसाला निवडण्यासाठी किती कष्ट करावे लागले असेल हे पौर्णिकराला चांगलं कळालं असेल। मी गेल्या महिन्यामध्ये वायवी चव्हाणला एक कार्यक्रम घेतला, समाज भूषण पुरस्कार दिले 134, अर्ज आले 1300 आणि मग त्याच्यातून 134 निवडताना खऱ्या अर्थानं ते सर्व 1300 लोक सुद्धा पात्र होते, परंतु निवडायचे होते 134। मग काही लोकांनी थोडासा रोष व्यक्त केला की आम्ही सुद्धा पात्र आहोत, परंतु या शासकीय नियमामध्ये काही जे काही त्रुटी असतात, काही जे काही नियम दिलेले असतात त्यानुसार द्यावा लागतात। आणि तो कार्यक्रम मी पहिल्यांदाच एक वेगळ्या लेवलने घ्यायचा प्रयत्न केला। समाजातला तो घटक आहे। आताही ज्यांना पुरस्कार प्राप्त झाले ते लोकांकडे जर पाहिलं तर त्यांनी कित्येक वर्ष वेगवेगळ्या माध्यमातून समाजाची सेवा करायचं काम केलं आणि मग त्यांना होत असलेला त्रास त्याचे कधी आपण दखल घेईल का नाही, की कोणी त्यांच्याकडे पाहिल का नाही पाहिल, कोणी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देईल का नाही, हा एक प्रश्नचिन्हच होत। काही समाजामध्ये महाभक्त असे असतात, रिकाम टेकड्या माणूस म्हणतात त्याला काय काम आहे,
घरदार सोडून दिलं आणि कामाला लागला, कुठं काही करतो. घरातलं असलेलं प्रपंच चालवताना येणाऱ्या अडचणी पाहण्यापेक्षा दुसऱ्या मुलांचे पाहतो. आणि मग अशा सगळ्या गोष्टीला समोर जाऊन जेव्हा अनेक वर्ष काम केल्यानंतर त्याला जर एखाद्याने जर पाठीवर त्याच्या शाबासकीची थाप दिली तर त्याला वाटतं की मी आयुष्यामध्ये जे काय काम केलंय त्याचं हे फळ आहे. हे वास्तविकता आहे. या ग्राउंड लेवलवर काम करताना मला त्या पहिल्यांदा जेव्हा मी पहिले पुरस्कार द्यायचा टाइम आला तर मी एक विचार केला. आमचे सर्व अधिकाऱ्यांना बोलायला म्हणले यांना पुरस्कार देताना एक वेगळा आनंद त्यांना झाला पाहिजे. बांधवांनो, भगिनींनो, पहिल्यांदा तुम्हाला कदाचित इतिहासामध्ये पुढे होईल की नाही मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. मी सर्व पुरस्कारार्थींना विनंती करतो की ग्रुप फोटोसाठी आपण पुढे यावं. आपली ट्रॉफी घेऊन सोफ्याच्या मागे या. मान्यवरांना विनंती की त्यांनी बसून घ्यावे. पुरस्कार दोन मिनिटं बसू का लगेच मी आलो कसं आहे 2 मिनिटं सामाजिक न्यायाची लढाई पूर्ण महाराष्ट्रात लढणारे हे आपले सगळे कार्यकर्ते, त्यांचा हा फोटो म्हणजे आश्वासन चित्र आहे आपल्यासाठी की कोणीतरी लढतंय, पळतंय, धावतंय. त्या सगळ्यांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया आणि त्यांना प्रोत्साहन देऊया की ही लढाई थांबवू नका आणि न्यायाची वाट अधिक मोठी करा आणि उपेक्षित, वंचित आणि कुसाबाहेर असलेल्या, गाव कुसाबाहेर असलेल्या सगळ्यांना प्रवाहात आणा. धन्यवाद. माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत आणि आजचे भाषण सर्वांची मुखोद्गत करा. बंटी देखना पड़ेगा, चेक करेंगे. डालने के पहले चेक करना. भारत माता की जय. उपराजधानीमध्ये राज्यस्तरीय न्याय सामाजिक परिषद आहे आणि या परिषदेमध्ये जर इतका कमी आवाज असेल तर आपण काय घेऊन जाणार आहोत. प्रचंड ऊर्जा, प्रचंड शक्ती या कार्यक्रमात मिळणार आहे. त्यामुळे जरा आवाज ह्या ऊर्जा घेऊन जाणारा असला पाहिजे. भारत माता की जय. वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. जय भीम. जय भीम. आज राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषदेच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि या कार्यक्रमाची रचना 21व्या शतकातल्या विकसित भारताकरता, विकसित महाराष्ट्राकरता महत्त्वाची आहे. असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला आणि या कार्यक्रमाला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आदरणीय संजय शिरसाटजी, पद्मश्री परमपूजनीय सर्व भंतेजी, नामदेवराव कांबळेजी, सुनील वारेजी, डॉक्टर सुभाष कोंडावारजी, भैयासाहेब बिगानेजी, संदीप जाधवजी, महेश पोनेकरजी, सागर शिंदेजी, समय बनसोडजी, या ठिकाणी उपस्थित सर्वच या ठिकाणी परिषदेमध्ये सर्व पदाधिकारी
ज्यांना पुरस्कार मिळाला अशा डॉक्टर रेखाताई बहनवारजी, ॲडव्होकेट संदीपदादा जाधव, राजेंद्र गायकवाड, चंद्रकांतजी काळोखे, आनंदरावजी लोखंडे, विकासजी अवसरमल, राजेशजी पाटील, प्रतापजी निंदाने या ठिकाणी सर्वच पुरस्कार ज्यांना मिळाला तर सर्व ज्यांनी समाजामध्ये अत्यंत उत्कृष्ट कार्य केलं असे सर्व पदाधिकारी. पण संघटित समाज जर असेल तर संघटित समाज चांगला विचार मांडू शकतो. संघटित समाज जेव्हा तयार होतो तेव्हा चांगला विचार तयार होतो, आणि जेव्हा चांगला विचार तयार होतो तेव्हा समाजही घडतं आणि राष्ट्रही घडतं, देशही घडतो, आणि 21व्या शतकात जे आपण म्हणतो आहे की विकसित भारत, तो विकसित भारतही घडतो. आणि त्यामुळे माझी विनंती या ठिकाणी आहे की समाजाला मजबूती करण्याकरता या ठिकाणी आपण सर्व समाजाला सोबत घेऊन चालण्याकरता आपण सर्वांनी या ठिकाणी योजना तयार केलेल्या आहे. अनेक विद्वान मान्यवर खालीवर बसलेले आहेत. मी काय जास्त माझी या ठिकाणी मांडू शकणार नाही, कारण तुम्ही सर्व विद्वान व्यक्तिमत्व या ठिकाणी या परिषदेला आहे. मी एवढंच सांगेन, या परिषदेतून जाताना आपण सर्वांनी जो संकल्प करूया, कारण आपण जी परिषद आहे या परिषदेचा अर्थ तसा आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून संविधानाची उद्देशिका जी आहे त्या उद्देशिकेच्या माध्यमातून आपल्याला आपला महाराष्ट्र, आपला देश हा बाबासाहेबांना संकल्पित असलेला, बाबासाहेबांनी विचार केलेला देश, ज्या दिवशी बाबासाहेबांनी घटना झालेलं आहे पुस्तक मेहनतीने मेहनत करून त्यांनी थांबावं. 2004 वाजून या पुस्तकाचं प्रकाशन आपण करावं. आणि त्याचबरोबर मी माननीय भाऊंचे साहेबांना विनंती करेन की जे सगळे भंतेजी इथे उपस्थित आहेत तर आपण जाताना चिवरदान करून आपण सभागृहातनं बाहेर जावं. आपण इथनं व्यासपीठावर सर्व भंतेची माननीय महाराज भंतेजी आपल्या मंचावरतीच आहेत, परंतु आज उपस्थित असलेले भदंत कुमार काश्यप्य, भदंत पंडितानंद, धम्मप्रकाशजी, विनयशीलजी, नागानंदजी, संघशीलजी, डॉक्टर संघघोषजी, नागवंशजी आणि अश्वजीतजी हे 10 भंतेजी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांचा विशेष सत्कार, विशेष सन्मान अत्यंत आवश्यक आहे. तो माननीय मंत्री महोदय त्याचबरोबर उपस्थित सर्व सदस्य करत आहेत. यानंतर आपण अध्यक्षीय भाषण पद्मश्री नामदेव कांबळे सर यांचे आजचे प्रमुख आणि विषयाला न्याय देणारे, विषयाच्या जवळ देणारे आणि आजच्या सामाजिक न्यायाच्या पार्श्वभूमीवरती आपल्याशी संवाद साधणारे चिवरदान झाले की आपण माननीय अध्यक्षांचं भाषणाला सुरुवात करणार आहोत. सर्वांनी आसनस्थ व्हावं. मी पद्मश्री नामदेव कांबळे सरांना विनंती करेन की त्यांनी आपलं अध्यक्षीय भाषण सर्वांसमोर मांडावे. सनी बाकीच्यांनी सर्वांनी बसून यावे. आपली परिषद सुरू राहणार आहे. माननीय त्यांनी डेडलाईन दिल्यानंतर सुद्धा नंतर ते डेडलाईन झाल्यानंतर मातंग समाजामध्ये वेगवेगळ्या सभा संमेलनं होत आहेत, बैठका होत आहेत, वेगवेगळ्या मागण्या पुढे येत आहेत. त्याच्यातून कदाचित सरकारचा असा समज होऊ शकतो की आम्ही डेडलाईन दिल्यानंतर हे सगळं कशासाठी. त्या संबंधाने मी सरकारला हे सांगू पाहतोय किंवा सांगू इच्छितो की हा जे जनभावना लोकांच्या व्यक्त होत आहेत त्या जनभावना का व्यक्त होत आहेत याच्या मागचा अर्थ समजून घ्या. याच्या आधी जी कोणती सरकार येऊन गेली
त्या सरकारांनी मी कुठल्याही पार्टीचा नामोल्लेख करणार नाही, परंतु जी जी सरकार येऊन गेली त्या सरकारांनी आमच्या समाजाच्या तोंडाला पाणी पुसण्याच्या पलीकडे काहीही केलं नाही. भाजप सरकारने या समाजाला, मातंग समाजाला भरपूर देण्याचा प्रयत्न केला, अजूनही भरपूर देऊ पाहते आणि म्हणून या समाजाच्या, या सरकारकडून अपेक्षा उंचावलेल्या आहेत. आम्हाला लवकर मिळालं पाहिजे अशी यांची जनभावना आहे. वेगवेगळ्या सभा संमेलन होत आहेत, वेगवेगळे मेळावे होत आहेत, त्याच्यातून सरकारने नाही व्हिडिओ घेतो.
सभी लोग आता है तो पता है इसका काम है फोटोग्राफी करना। अभी पूरा भर जाएगा ये देखना थोड़ी देर। पद्धतीनं निवड नागपुरात नव्हे संबंध महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये समरसतेचा आणि समतेचा विचार प्रतिष्ठापित करताना आदरणीय गडकरी साहेबांनी स्वतःला वाहून घेतलं. जाती धर्म पंथ भाषा भूषा भोजन पद्धती याच्या पलीकडे जाऊन राजकारणाच्याही पलीकडे जाऊन माणसाला माणूस म्हणून कवटाळून घेण्याचं कौशल्य त्यांनी बाळगत या समाजामध्ये खऱ्या अर्थानं परिवर्तनाची सुरुवात देखील ज्यांनी आपल्या कर्तृत्वानं या समाजासंबंध पेरण्याचं काम केलं. मी या सामाजिक न्याय परिषदेच्या माध्यमातून आदरणीय गडकरी साहेबांचं स्वागत या ठिकाणी करतो आणि मला बोलण्याची संधी दिली. मी आपले धन्यवाद करत या ठिकाणी थांबतो. खूप खूप धन्यवाद. जय भीम. कार्यक्रमाचे 2 टप्पे पूर्ण झाले. सकाळी आपण उद्घाटनात श्री नामदेव कांबळे यांचं भाषण समजून घेतलं आणि त्यांनी मांडलेले मुद्दे. त्यानंतर सागर शिंदे आणि धर्मपाल मेश्राम यांनी आपल्या समोर सत्य परिस्थिती मांडली आणि त्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आपल्याला बळ दिलं. आत्ताचा आपला हा कार्यक्रम पुन्हा एकदा नितीनजी यांच्या उपस्थितीत जे काम करणारे कार्यकर्ते त्यांचे थोडे सत्कार आणि नंतर सामाजिक न्यायाच्या संदर्भात नितीनजींचा आपल्याशी संवाद यावेळी माननीय नितीनजी गडकरी यांचं स्वागत आयोजन समितीने स्वागत समितीने करावं. भैयासाहेब दिगाने, सुनीलजी वारे, संदीप जाधव यांनी नितीनजींचं स्वागत करावं मी अशी विनंती करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा विजय असो. सुनीलजी किटकरू यांना विनंती करतो की त्यांनी स्वागत त्यांचे सत्कार करायचे नितीनजींच्या हस्ते त्यांचा नामोल्लेख करावा. आज आपण कसे संघटनांना पहिल्या सत्रामध्ये संस्थांना पुरस्कार दिले तसे समाजामध्ये माझ्यासाठी काम करणाऱ्या अनुसूचित घटकातील व्यक्ती आणि अन्य पण अशा सर्व वैयक्तिक पुरस्कार देणार आहोत. तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम पिताजी गजबी आपण जुने माजी नगरसेवक होता आणि निर्लसपणे समाजाचं अनेक वर्षापासून आपण कार्य करत आहात. नेताजींना तशी जुनी पिढी सगळी ओळखते. तसेच श्री अधीरजी बागडे अनेक संस्था संघटनांचे SC/ST वेलफेअर असोसिएशन अशा अनेक संघटनांचं काम आयुष्यभर ते करत आले निर्लसपणे. हे सर्व कार्यकर्ते निस्वार्थी कार्यकर्ते आहेत आणि हे आयुष्यभर वेगवेगळ्या संघटनांमध्ये काम करत राहिले. तसेच श्री आकाश मडावी हे जनजाती बंधू आहेत परंतु ते अनुसूचित जाती देखील मध्ये काम करतात. हा आपल्यासाठी एक आदर्श आहे. तसेच श्रीमती भारती कांबळे या लवजी उस्ताद आपली जी सेना आहे त्याचं महिलांचं विदर्भाचं काम पाहतात आणि कुठेही अत्याचार कोणत्याही घटना घडल्या तर त्यांच्या कुठून पडतात. तर अशा व्यक्ती आपल्या सगळ्यांसमोर आले पाहिजेत. तसेच श्री सवाई थुलजी सदरमध्ये राहतात. सगळे आपल्या नागपुरातलीच मंडळी आहे आणि सदरमध्ये ते अनेक वर्षापासून पेन्शनर्स लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी निर्लसपणे दुपारचा वेळ आराम न करता या कामामध्ये घालवत असतात. तसेच श्री संजय कठाळेजी आपण अनेक वर्षापासून मातंग समाजाच्या अनेक संघटना व्यक्तींसाठी काम करत आहात. आरोग्य शिबिर रुग्णसेवा अशा सगळ्या प्रकारचं काम संजयजी कठाळे अनेक वर्षापासून करत.
श्रीमती उषा गणवी, उषाजी या 6 विषयात MA आहे, MSc आहे, लॉ करत आहे आणि त्या संविधान अभ्यास वर्ग चालवतात, संविधान परीक्षा, गुणगौरव परीक्षा महाराष्ट्रातल्या अरेंज करतात आणि मोफत त्यांनी भोजन विहारात 2 ठिकाणी वाचनालय सुरू केलेले आहे. अशा प्रकारे एक वैयक्तिक उदाहरण सुंदर हे आपल्या समोर आहे. काही महिलांसाठीच्या बचत गट देखील चालवतात. असे श्री श्यामरावजी माटे, श्यामरावजी माटे हे एकमेव व्यक्ती आपल्याजवळ आज आहे या कार्यक्रमात की जे बाबासाहेब आंबेडकरांबरोबर ज्यांनी काम केलेलं आहे. त्यांचं वय आहे 90 वर्षाचं. ते भिवापूरमधल्या खैरी गावातून सकाळी निघालेले आहे पावसा पाण्यामध्ये आणि त्यांच्याजवळ बाबासाहेबांच्या अनेक आठवणी आहेत. पण त्यांना मी फक्त विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटं बोलावं, कारण ते जेव्हा बोलले होते भिवापूरला. समितीचे अध्यक्ष भैयासाहेब बिगाले, आपले कार्यवाहक विवेक विचार मंच महेशजी पोहनेरकर, विवेक विचार मंचाचे सुनील किटकरू, सुनील वारे, मनीष मिश्रा, उपस्थित सर्व प्रमुख नेते मंडळी आणि उपस्थित माझ्या बांधवांना आणि बहिणी, महामानव बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं संपूर्ण जीवन दलित शोषित पीडित समाजाच्या उद्धाराकरता समर्पित केलं होतं. आपल्या समाजामध्ये जातीच्या आधारावर जी काही विभागणी होती त्यामुळे आपल्या समाजातल्या अनेक बांधवांवर अन्याय झाला, अत्याचार. खऱ्या अर्थाने आपल्याला असा समाज तयार करायचा आहे की ज्या समाजामध्ये कोणी माणूस हा जातीने मोठा नाही आहे तर त्याच्या गुणाने मोठा आहे, असा समाज तयार झाला पाहिजे. आपण तुकाराम महाराजांची जात नाही, आपण तुकडोजी हो एक राऊंड मार्क